नागम ठाणे आसन. एक दिवस गोसावी नागम ठाणा विहरणाची विजय केले. चौकी आसन झाले. गोसावी भक्तिजनाला विचारतात, हा नागम ठाण म्हणजे काय? भक्तिजन म्हणतात, देवी आम्ही नेनो. सर्वज्ञ म्हणतात, हा नागाचा ठावोबा. नागपंचमी प्रिय दिशी अवघे नाग येते त्या मंदिरात. एक यात्रा भरे. अवघ्या गावीचा लोकू दूध तूप घेऊन येते. मग थाळे ताट काठवटी आळंदी भरून ठेवते द्रोण नागाना प्यायला. ते अवघे नाग यायची आजूबाजूला जेवढ्या असतील तेवढ्या. ते नाग येऊन ते पितात, धाकी आराम करतात. मग फळे करू करू बसती, तृप्त होतात. दहा तो खायची धाकी शब्द आला. धाकीचं दहा तृप्तपर्यंत ते चोर खायची ते गावपर्यंत. आणि मग फळे करू करू बसती. लोक त्याशी दंडवती घालीती. अशी ते दिवसभर यात्रा व्हायची. आणि मग संध्याकाळी झाली मग ते नाग आपल्या ठाया जाते. मग ते लोक आलेले आपल्या गावाघराशी जाते. अशी कथा सर्वज्ञांनी नागम ठाणाची सांगितली. आणि मग सर्वज्ञ शतविधाच्या मनाची विजय केली. त्यानंतर एक दिवस सर्वज्ञ शिवालयाशी विहरणा विजय केली. शिवालय काल पाहिला. तेथे दक्षिणेला दारवंटा, पश्चिमेला रवणीवरी आसन झाले. तिथे राखे लक्ष्मणभट तहानेले त्याला तहान लागलेली. ते मांडकुटी घालून गोमुखे उदक्या. आधी ती गोमुख आहे. गोमुखातून पाणी पडतं तसं लोणारला गोमुखातून कंटिन्यू पाणी येतं. 500 मोटर चालतं उन्हाळा पावसाळा. कितीतरी हजार वर्ष झाले. असा अद्भुत जगामध्ये आहे. काल एक गुगलवरती आलं, जोधपूर जवळचा पाणी असं उलट वाहतं, चढावर वाहतं, खालून वर जातं आपोआप पाणी. 100-1 फूट पाणी आपोआप वर जातं. त्याच्या गावाला रोड आहे, असा उतार आहे रोडला. तिथे गाडी उभा केली, गाडी आपोआप मागे सरकते आपोआप. जगात असं आश्चर्य आहे. असं काहीच नाही जगामध्ये व्यवस्था. आणखी शासनाला, सायन्सला, अमेरिकेची शास्त्रज्ञांना आणखी कळालं नाही तिथे काय हवं असं जगामध्ये असतं. तसं ते गोमुख आहे तिथे शिवालयाच्या समोर नंदी गाईच्या मुखात गोमुख. शिवालयाच्या इथं गाय आणि नंदी असतात. काय प्रकार आहे, काय प्रकार नाही. शिवालयाच्या समोर नंदी असतो, पलीकडून गेलेली गाय. ते संकेत असतो तो प्रकृती. अनेक गोष्टी असतात. आध्यात्मिक संकेत वाहन माहिती. नंदी माहित आहे, गाय काय? गाय कोणाचं वाहन आहे? गायीवर कोण बसून जातं? तिकडे पौराणिक कथा आहे. असं थोडं डोक्याला मग काय पडतात नाही, इथे हे येईल किंवा ते येईल असं. तर तिथे त्या गोमुखाला तोंड लावून त्यांनी ते पाणी पिलं. बाजूला ब्राह्मण बसले. ब्राह्मण हसू लागले.
स्वामी समोर होता. मग ते लक्ष्मी मंदिरावर टांडे दंडवत करून बसले. हो नीट बस. मग बाहेर बस. दंडवत करून बसणं सर्व म्हणले, हागा तुम्ही ब्राह्मण, वळी तुम्ही शास्त्र जाणं. स्वामीजींना निरूपण करतात की तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्हाला शास्त्र माहिती आहे, आणि वर यथीची जवळ म्हणजे ते सोबत आहेत सुंदर. आणि तुम्ही गोमुखी उदक कशी घेतली, तुम्हाला काय कसं काय घेतलं म्हणाले. हे ब्राह्मण हसतायत, ते हसतायत, तो माणूस मध्ये हसू नये. परमार्गात एक हास्याची सवय असते. हसू नये. हसण्यात सर्वात मोठं महापाप आहे. हसू नये आणि काय करू नये, डांकुल्यावरून वाकडं दाखवून हसू नये. तो काय असे लय कार्यक्रम आहेत. स्वामींना कुठली तरी लेळेतून तुम्हाला तत्वामध्ये बांधायचे, त्यांचा ते तुम्हाला दोष घडला ना, तुम्ही आदिभावी झाले, आदिभाव झाला नाही पाहिजे. स्वतः धर्म आचरला नाही तर चालेल, पण तुमच्या वागण्यातून, शब्दातून, घृणेतून, नफरतीतून जर पुढील विपरीत झाला, धर्मावरून गेला, तर तुमचा संन्यास गेला, तुमचं अनुसरण बनलं, तुमचे साध्यत्व ते सगळं ईश्वराला कायमस्वरूपी शांती येते. म्हणून सर्वज्ञ मिळाले, एक सेविक जाय, एक न सेविक जाय. आपण न सेविक जाणाऱ्यामध्ये 100% मोडतो. असं आहे. डोंगरावरती दोन्ही व्यक्ती गेल्या, पाषाण बघितला, वडाळ्याने सांगितले दगड मोठे मोठे निघतात. जो कलाकार होता सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मूर्ती निघतात. पाहणाऱ्याची दृष्टी असते. जीवाकडे पाहण्यासाठी आपल्याकडे शिल्पकला असते, त्यात मूर्ती बघा, दगड कशाला पाहिजे. पण ते प्रसव आणि विकृती असते, स्वभावात भिन्न नाही का, अशक्य असतं, ते खूप कठीण असतं. त्यानंतर तुला समजतं का, ते सगळे ब्राह्मण हसून राहिलेला आहे, तर तू आदभाव झाला त्यांच्या हसण्याला, आणि तर याची पात्र ज्ञान नाही. जे हसून राहिले त्यांना पात्र ज्ञान नाही. तिथे कोण आहे हे पात्रक्षोभाचं लक्षण असतं. आणि आपण असं सहज पात्रक्षोभ जोडतो. तुम्हाला असं वाटतं की पुढील व्यक्तीला काही कळत नाही, कळत तर त्याची अभिमानाने शोधतो. मग हा पात्रक्षोभ, भूतक्षोभ, देवता क्षोभ, असं लय गोडीनं लय गोड वाटतं जोडायला. पात्रक्षोभाचे कोणते पुरुष आहेत असं बघायला पाहिजे, शोधलं पाहिजे. तुमची दृष्टी सदैव एक धर्ममय आणि ज्ञानमय पाहिजे, तर तुमचं फायदा आहे. नाही तर ती कार्मिक दृष्टी असेल ना, ते द्वेष, तोच मत्सर, ते दृष्टी घाण, ते जेवण घेऊन कपडे घातलेला बदल काय तुमचं. टोमणे टामणे लय लय आवाजाचे प्रकार असतो संस्कार जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये आपलं स्वच्छ जीवन पाळणं. त्या कन्याकुमारीला 3 समुद्र एका ठिकाणी येतात. विवेकानंद म्हणत नाही तो समुद्र किती घाण पाणी आलं सामावून, तिची मर्यादाही सोडत नाही. कन्याकुमारीचा समुद्र पाहण्याचा आमची गेलो संन्यास घ्यायला विवेकानंद. तर हे जे असतं ते तिथं आम्हाला चांगलं वर्तन मिळालं नाही ना, दोष घडतो, आधी पात्र ज्ञान नसतो. तो दोष याशी न कळे आणि तुमचेही दोष घडे
तर तुम्ही याची पाप घडविले हो. हे याची क्रिया अविनाश लिंगा. ही क्रिया सामान्य सांगतात. ही क्रिया अविनाशी आहे हा सुनायची मिळाली. तुझा तर त्यांना क्षय होईल, ते निर्वंश होऊन जातील, बायका पोरं जाऊन भस्म होतील, मरून जातील, गाई म्हणजे तेच मारतात. थोडंच माहिती बरं. समोरच पाहिलं आपण, झालं ना. निर्वंश होतो, अशा अनेक गोष्टी असतात. निमित्त दोषाने स्वीकार करा, आहे ते स्वीकारा. का आहे स्वीकारा, ते शिल्प काढा त्या दगडात, तरच तुम्ही अधिकरण आहात ना. अधिकरणाचे आधी करून परमेश्वर उद्धवती, जे वसंत सिद्ध करावं लागेल ना. ते आपले जुने पूर्वज करायचे, संविधान घेऊन घडवून योग्य करायचे. आचार्यांना घडवून म्हणले नाही बसवासांना, हा भांडाळाचा आहे, सप्तवेसनाचा असा करतो म्हटले ना. थोडं मोठं मन पाहिजे, तसं असेल तर तुम्ही या पापातून वाचाल. नाहीतर काय म्हणतात, हे याची क्रिया अविनाश लिंगा. आपल्या कृतीमुळे जर काय झालं पश्चात काय घडलं, तर तुम्ही गोमुख हे पवित्र मानलं जातं. तिथलं पाणी हे तीर्थ मानलं जातं आणि तिथं तोंड लावून तो प्यायला आहे. क्रियेची जाणीव पाहिजे. आपण कोणती क्रिया कुठे करतो आणि बाकी सगळे आपल्यामुळे हसायला. आपल्यामुळे हसणं म्हणजे काय, ठेवदेवासारखं भांडारे करायचं, लोक हसायला लागले. ह्याला देव उपाशी राहिला ना, हा इथे बसलाय तुझ्या हर्षाचं कुठलं वचन आहे स्वामी? बरेच तत्वज्ञान हसणं, शिंकणं. तुम्ही शिंकले तर मला तुमचे साधूच केलेले आहे का नाही. श्रेष्ठ उच्च लेवलचे साधू स्वभाव लागून कसं आहे स्वामी, ते काय हसत अध्यात्म सांगता सर्वज्ञ. हसत नाही, सहज असतात. काय तर त्यांनी गोमुखाला पाणीच केलंय ना. सांगणारे ही क्रिया तुमची अविनाशी आहे. तुम्ही किती थोर आहात त्यांना माहित नाही. म्हणजे काय झालं, आता हे एक तर पुढे जायला ओपट लागलं. तुम्ही त्यांच्या मनोधर्मासारखे वागले नाही, उपहास केला, तुम्ही हास्य केलं, निंदा केली, त्या पात्राची झाला पात्रशोध सांगतं. ते पात्रशोधाची क्रिया ही अविनाशी असते. पुढे तुम्हाला येतील प्रसंगात लगेच येतात की कशा क्रिया जीव करत राहतो. कर्म अविनाशी असं कुठं सांगितलं की नाही. असं तुम्हाला सगळीकडे वस्तू ज्ञानाने फिरावं. दिवसभर तेच करायचं असते, ज्ञानात राहायचं असतं. संन्यासाने ज्ञानात राहायचं, विचार करायचा असतो. लय पाठांतर, लय ज्ञान, थोडं मोठं कृती काहीच नाही. काय त्या ज्ञानाला उपयोग नाही. अर्थ काय त्याला. शेणपुंजीस्थानी जोपर्यंत होत नाही विधी आचरताना, हा व्यवसाय जो आहे तो
जो प्राप्त आणि पर्याप्त विधी आहे शोधावा लागेल. आता हे कळायला अक्कल तर लागल, डोकं लागल. म्हसाळ्याने डोकं असल्यावर काय ते गुरु ते डुकरा प्रसव गुरु लय अवघड काम आहे बरं. ते कळत नाही, त्याला गंदगी जाते, सुधारणार नाही तो आत्मा, जीव सुधारत नसतो, देहतच नसतो घाण. ते डोळे घाण असतात, तर ते काम चुकल्यासारखं तेच सदैव तेच असतो डोळ्यात. फार भयान आहे हा. तुमच्या जीवनाचा अनुभव सांगतो. स्वामींनी तो सांगितलं की क्रियाविनाशी आणि हे जीव सगळीकडे असतात. सगळ्या मठमंदिरांनी, आश्रमांनी, घरांनी, संसारात आग लावे, कळ लावे, हे सगळीकडे असतात. ते काय विषयच नसतो, जमतच नाही ते. आणि होत्याचं नव्हतं करणार. काय म्हणतात, हे हसो जाणे पण येणे काही होईल ते न जाणे. असायला काय लागतं, अक्कलच लागते. पण माहित नाही माझ्या हर्षाने काय होईल. आजी लागवणे ऐसे न केली, आपल्यासाठी आज्ञा आहे. असं करायचं नाही. म्हणजे चेष्टा आपल्या उठी बसणं, बोलण्याने, वातावरणाने, कृतीने, डोळ्याने चेष्टाच करायची नाही. मग ते राखी लक्ष्मण भाग्याचे आहे. दोन्ही वेळेला त्यांना शिक्षा पण स्वामी निरोपण केले त्यांना. मग त्यांनी दंडवत घातले, चुकला म्हणून क्षमा मागितली, ते चरणा लागले आणि ते ब्राह्मण भीतरी पोचले आणि म्हटले, हे भले तैसे पाणी प्याले तरी आम्हा ठीक आहे, आम्ही उद्याची का न राहावी. आतमध्ये भीतरी शब्द आहे पोचले, त्यांना लाज वाटली, खचले. पोचले म्हणजे काय, मनामध्ये त्यांना त्यांची शरम वाटली. आता जेव्हा माणूस शरम लाज सोडतो ना, कपडे घातल्याला, देशांतर केले, संसारात तिकडं सोडली, इकडं सोडतात लोक, तर मग काय होतं, ते पण कळलं पाहिजे. ते म्हणतात मनात लाज वाटली. निर्लज्ज झालेल्या माणसाला काय वाटत नाही. एकदा तो निर्गावला ना, काय नसतं जरा पाप पुण्य अनिष्ट शोध, तुम्ही माझ्याकडून दुखवेल का. स्वामी तर केव्हा दुखवलेले असतात, तो माणसं दुखवतो. माणसं ते शहाणे आहेत बिचारे, ते ब्राह्मण. ते आले ते भले तैसे पाणी पेले तर आम्हाला काय, ते तोंड लावून पिलं काय, मग काय करायचं होतं बघा. विनाकारण नाचलो ना, मान ना मान, विचारमय मान, फुकट नसलो म्हणजे आम्ही उग्याच काळाला आले. त्यांना पण लाज वाटली त्याची. दोन्ही करून हे वेळा चालते आणि मग ती मडाशी विजयी केली. सर्वज्ञ चतुर्विधाच्या मडाशी आहे. एक क्रिया साकारताना सर्वज्ञांना थांबावं लागलं त्या वेळेला. बरोबर योगांना निरोपण केलं. मग तिथे आज पहाडांगिया दर्शनाला राजाच्या मंत्रिमंडळातला मुख्य सरसेनापती हा पहाडांगिया वेरूळच्या देवगिरीच्या कटक देवगिरीच्या राजमहालातला मुख्य व्यक्ती. त्यांनी गोसाव्याची प्रसिद्धी ऐकलेली आहे तिथे, आणि मग तो कटकाहून गोसाव्याच्या दर्शनाला सपरिवारी आला. घरचा परिवार दर्शन झाले, दंडवती घातली, श्रीचरणाला लागला, बैठला. गोसाव्यापासून विशेष स्थिती झाली. ती भोगली, भंगली, आनंद घेतला. काही द्रव्य दर्शना होते ते केले, मग निघाला. आणि मग पहाडांगिया नीच दर्शनाशी स्वामी दररोज ते म्हणतात, माईंभट्ट सांगतात की तेथे पवाड नसेल ते ती दिवसा तिकडे मोठा आहे ना तो सरसेनापती.
त्याला कामात वेळ नसला तर आणि कधीतरी 3 दिवसाला यायचा, पण बहुतेक दररोज यायचा असतो. सकाळ असो वेळ भेटला की येऊन जायचा. आणि मग अशी अचाट वेजवंती स्वीकारल्यानंतर सर्वज्ञांची प्रसिद्धी कीर्ती ऐकल्यानंतर तिथे महाब्रह्मसांग तोही स्वामींची पूजा करायला येण्याचा उद्देश त्यांचा वेगळा आहे, ते सांगतील पुढे माहिती भट्ट. तर स्वामींचा असं महदाश्रम आणि ब्रह्मस्थान हे गोसाव्याच्या दर्शनाशी नाही. दोन महापंडित आहेत, ते मात्र आलेच नाही. शालिवाहन आला, पाल्हा डांग्या, गोपाळ पंडित, गावगी राऊत, मादळ्या, महादेवराव राणा, जगळदेव, विंद्रदेव, झुंजमल, तहान नाईक, आनव, भीमनाईक, मुख्य करून कट्टीचा अवघा लोक एवढा. सगळी मंडळी दर्शनाला येते, स्वामींकडे बसते, भेट गाठ चालू आहे. मानवी विशिष्ट मान्यकार मंडळी रजपूत, दळवे, कडू, सहाणे, ठाकूर, राणे, राऊत, परिवार, राजकीय, तेथुके तथा तेथील व्यापारी असे गोसाव्याच्या दर्शनात एळापळी येतील. गर्दी. आणि मग तिथे मठाच्या द्वारी हस्ती, घोडे, छत्रे, सुखासने, दांडिया, डोया, पालख्या ऐसे महाउपाधिकी हत्तीवर येतात आणि घोड्यावर येतात, ठीक आहे. त्यांची छत्रे कशी आहेत, सुखासन आहेत, त्यांना तांब, कुणाचं कसला पत्र आहे पालखीला, कुणाचं कसला आहे. वेगवेगळ्या वस्त्रांनी त्यांचे आसन सजलेले आहेत. दांडी आहेत, कोणाच्या डोळी आहे, पालखी आहे. खरं काय बरं, तुम्हाला हे सगळं साहित्य ज्ञान पाहिजे. तुम्ही दांडीला डोळे समजू नका, पालखीला दांडी समजू नका. पालखी वेगळी, दांडी महात्मा गांधी कोणती यात्रा होती, दांडी यात्रा. म्हणजे कसली, मिठाचा संघर्ष केला. सुभाषचंद्रांची वेगळी यात्रा, सरदार वल्लभभाई पटेल, लय मोठे मोठे लोक आहेत. स्वतंत्र दिले आपल्याला त्यांनी, त्यांची काय सोय होत कुणाला काय मतलब नाही. मेले विचारे, संसार संपवला ते त्यांना असं दांडी यात्रा त्यांची. डोळी कार आलेला चरित्रामध्ये, डोली डोली चलो रे डोली उठाओ, डोली म्हणजे बरंच साहित्यामध्ये आहेत. आणि पालखी, छत्रे, घोडे, हाती, हे सगळं चतुर्वेदाच्या मळामध्ये अशी तुंबळ गर्दी राहायची दिवसभर स्वामींच्या भेटीला. माहिमट्ट असं सांगतात की सगळे उत्साहादी प्रचंड मंडळी करायचे, गावोगावीची पिवळा. कधी तिथं आलं वेरूळला राजाला भेटायला, मुख्यमंत्र्याला, तिथं इथे यायची. असं थोडक्यात सांगायचं माहिमट्टाना. आणि दांडिया 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 दांडी आडो लागली, आणखी गावीचा लोक दर्शना येऊ लागले. आणि गोसाव्याचे ओळगे अवसरू नाही. जे जे गोसाव्याच्या दर्शनाची येती त्या स्थिती होय, आनंद होय. जे जे गोसाव्याशी मागती त्या वरप्रदान करती. अवघे सौभाग्य प्रसन्न वदन दिसती. म्हणून हे विशेषही एळापुरी आहे. जाताना सर्व ज्ञान सांगितले आपणाला, तुम्ही आता उत्तरापंथी झाले, कुठं भेटा हे विशेष. मग तिथं येळापूरला लेणं नाही पाहायला जायचं.
स्वामींना स्वामींसारखं पाहायला लागेल. तिथं ज्ञान पाहिजे तुम्हाला. तिथं स्वामींचं पूर्ण ज्ञान लागेल ना तुम्हाला. लेण्याचं ज्ञान नाही, स्वामींचं ज्ञान. तिथं बसून करुणा दृष्टी, कृपा दृष्टी, प्रसन्न दृष्टी, अनेक वेळा दृष्टी केलेल्या आहे. सर्वज्ञानी स्वरूपाच्या वेळा केल्या तिथे की नाही, छान केलं. आठवायला जायचं गडबडीत नाही. तीर्थयात्रेच्या गाडी सोडून गेली सगळा गोंधळ हाकलतात. टायमिंग असतो ना तेवढ्या वेळात जायचं असतं. धड 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 ओरडतात, गोंधळ करतात सगळे. आणि त्यात खूप आपल्याला मजा वाटते. डोक्याला ताण नाही घ्यायचा, मनाला ताण नाही. सगळ्यांनी केल्याचा आनंद असतो तो सर्वांसोबत. भेड चाल असते ती. मग 4 गाड्या, ह्या 4 गाड्याचा उतरायचा गोंधळ, देवाचा गोंधळ. त्या गोंधळात आपण देव शोधतो. ती शोकांतिक आहे की नाही, गमतच आहे. बदल होत नाही. पदयात्रेत गेला तर कसला गोंधळ, 1000 लोकांचा गोंधळ असतो. धडधड धडधड बरीच गंमत असते. पण ते सामूहिकीकरण झालं धर्माचं, ते चांगलं आहे म्हणून प्रसार होत आहे की नाही. अनेकांना क्रिया घडतात, भजन घडतं, खूप जेवायला भेटतं, ते उपकारच आहे. तर हे असं ते सगळं स्वामींच्या तिथे होऊ लागलं. आणि मग प्रसन्न सौभाग्य. सौभाग्य शब्द कुठं आहे मग, सौंदर्य अवदाय सौभाग्य. सौभाग्य आहे प्रसन्न वदन. आपल्या वदनावर सौभाग्य आहे का, प्रसन्न वदन आहे का पाहावं. आपण आहेत का तसले. जो साधनदाता तसा आहे ना, तुम्ही पण तसं राहायला पाहिजे. सौभाग्य वदन. आपण म्हणतो ना बाई खूप काळी शावळी असते, पण ती सौभाग्य दिसते बघा, चेहऱ्यावर तेज असते, त्याला सौभाग्य. हवा ग्लो ग्लो असते चेहऱ्यावर. एखादा माणूस खूप काळ पण असतो, तपस्येचं तेज असते. आमचे महाराज साधीकरण होते, सावळीत बाबा होते, आहे की नाही, त्यांच्या चेहऱ्यावर तेज राहायचं. आम्ही पाहिलेले वेगळा ग्लो राहायचा त्यांच्या चेहरा. त्याला पाहिलं की बरं वाटत, आनंद वाटायचा. त्याला म्हणायचं सौभाग्य प्रसन्न वदन. आपल्या ते आणायचं, माहिती घेऊन नाही बसायचं, आपण तयार व्हायचे. अशा प्रकारे तेथे महिमभट्टाचा एक इतिहास लिहितात. धम्म सांगतो रायाचा गुरु, तो फुलंब्रिय सी राजाचा गुरु आहे. धम्म मोठी डिमांड आहे त्या माणसाची. तो फुलंब्रीला यायचा. तयाशी प्रत्येही ती आसूची पाने पोकळे विडे द्यावया लागतील. ते तैसेची उरे ते विडे, ती नासूची पाने पोकळे. त्याने शिष्या ते पुसले, हागा हे का उरती. ते म्हणतात, हा आम्हा तुम्हा वांचोनी तुम्हा नमस्कारा जे येतील, ते अवघे इळापुरासी चांगदेवरावाच्या दर्शनाला. ते तकलीफ फोडण्याला सेवकाने सांगितलं, मला पाणी पोकणं मला विडा देणार, माझ्या पैशाने ठेवलेली. भारी आहे तो. पानं पोकळ ठेवायची, आराध्याला सांगितलं, विडाजी परत माझ्या पायावर ठेव, डोकं टेकव, मी आशीर्वाद. ते विडे उडायला लागले. सेवकांना विचार, माझी विडे कधी देतो. 3 लाख म्हणजे काय साधे नाही आहे त्यावेळेला. 10 रुपयाला 100 पानं होते. 3 आसूची पानं पर्या किती येत असतील, टोपलं भरून. आणि ते आलं की ते पाय घ्यायचे,
2 पानं घ्यायची, सुपारी घ्यायची, ती खंगाळायची, तेव्हा ब्रह्मस्थानाच्या पायावर ठेवायची, मग दंडवत करावा. पाया गुरु आहे ना, ते थाटमध्ये त्या. आणि ते सोन्याची चवळी हवा घालायला, कोण एक मूर्ख, कोण एक मूर्ख हवा घालायचा. शिष्या सोन्याची दांडीच्या त्याला थाट होतं ब्रह्मस्थानात, वेगवेगळे परफ्युम्स वापरायचं. थाट आहे ना बाबा, दररोज कोलंबीला यायचं. शिष्य म्हणतात ते तिकडे जातात बाबा, चांगदेवरावांच्या दर्शनाला जातात, आणि मग तो क्षोभला. हा बघा, क्षोभ शब्द येते. ह्याला काय करायचं होतं, काय म्हटलं बाय, पण येत नाहीत माझ्याकडे. मग क्षोभ इच्छा गेला, गुरुत्व संपलं, साधुत्व संपुष्टात येते. ज्यावेळेला तुम्हाला असं वाटेल ना कुठला विषय जीवनात हानी विचार तर त्याचं काही नुकसान होत नाही, तुमचं साधुत्व जात. रिलेशन मध्ये तसलं नाही, नातेवाईकांना काही समजायचं नाही. हा एक परिवार सगळ्या परिवारावर डिपेंड असतो. तुझा नवरा आला कुठून, सर्वांनी लहानाचं मोठं त्याला केलं ना, बहिणींनी वगैरे सर्वांना त्याला सपोर्ट केला, शिक्षणाला दिलं, जॉब लावला, लग्न झाल्यावर तुला ही अवघा अशी शोभाचं कारण ठरतं. मग झाला काय, सगळे नातेवाईक, सगळ्यांचा अधिकार असतो ना त्या नवऱ्यावर, नाही कुणाला भेटू दे, ओनली मी. हा, फार कठीण आहे लागता संसार. झाला तुझ्या संसारात शोक करून सगळ्याचे मन दुखवले की नाही. आता तुला चांगला आरोग्य भेटतच नाही, मनकेची दिसत जाते, L4 L5 L5 सगळे पट्टेच असतात त्या मॅडमना. मात्र बाहेरून साडी असते लाख रुपये, आतून सगळे इंजेक्शन, पट्टेच पट्टे. हे शोभायचे कारण. याला काय करायचं होतं, आता बघा कसा कार्यक्रम करतो, लय वाईट वाटलं बरं. आणि मग ती प्रसिद्धी ऐकली स्वामींची, मग कटकाशी गेली. कटकीचा लोक अवघा गोसाव्याच्या दर्शनाला जाऊ लागला, ऐसा देखील उंच बाळंबर विकणाऱ्या. आता आहे काय, सगळे तिकडेच चाललेत म्हणाले. हे रायतेही आधी करून वेगती, पाहे राहोही याच्या दर्शना दे, तर याचाची होईल मग आम्हा काही, आमची मान्यता काय. हाच प्रॉब्लेम असतो सगळीकडे. त्याला वाटलं की राजा जर माझा गेला शिष्या, तो जर स्वामींचा झाला तर आम्हा काय, आमचं कसं होईल, आणि आमची मान्यता काय. यासाठी सगळं राजकारण आहे. साधू यासाठी जायचं, आमचं काय. म्हणजे पुढे गेलं ना मार्गात अभ्यास करून, त्याला जुन्या लोकांना हा गुरु गाडीवरचं नाही बस ना, आमचं काय मग झालं राजकारण. बरा त्या तेच करून आनंद सृष्टीत आपण तेच केले म्हणून ते करायला काही ज्ञान लागत नाही, सहज असतं. देश करायला ज्ञान लागतं का, द्यायला, कोणाला गोड बोलायला ज्ञान लागतं, सहज गोड बोलू शकता. स्वामींचं वचन आहे, झाडे जे पुशीले तर रचले तर जाते. त्या शब्दांनी तुम्हाला झाडी पुष्टी करायला लागते, गोड गोड शब्द. हा जीवच आहे ना, नाही तर मग धर्म सोडून जातात. तेव्हा शब्दांनी महाभारत तिकडे शब्दाने झालं, परमार्थी शब्दांचंच महाभारत आहे सगळीकडे. बोलायचंच नाही ना, मी गोड नाही बोलायचं, कुचकन कचकन असं टोन बदलते बोलताना. हा, लय मजा असते.
दुसऱ्या व्यक्तीला तिथं 1 मिनिटात चांगलं तोंड निघतं, इकडे दुसऱ्याला बघायचं म्हणलं की ठकारे उतारे कसे बदलतात जीवनात. इकडे कुणी काय ती प्रसवांची शाळा आहे. तुम्हाला खेळवतो तो प्रसव, बोटावरचं नाचवतो तो प्रसव. मी प्रसव बोलतो. तो अखंड आपल्या आजूबाजूला असतो बरं. त्याला चान्स भेटला पाहिजे, तो खाली होतो माइंड. मी क्षोभ बोलतो. बर, मी नित्याचा प्रसव आहे, तुला सोडत नाही. आपली खरा स्पर्धक कोण आहे आपल्या साधनेची? आपले प्रसव असतात. आपल्या भोवती असे आता सत्व घेऊन बसलेले असतात. तुम्ही फक्त बस मानस वर करा, लगेच प्रसव आणि गुण. एक प्रसव आला की बाकी सगळे आपोआप येतात. गुणाचं तसं नाही, एक गुण आला की दुसरा गुण यायला वेळ लागतो. जाताना गुण एक गेला की सगळे गुण जातात. प्रसवांचा आणि दोषांचा, गुणाचा आणि दोषांचा आगमन आपल्या जीवनात असं. दोष तसा नाही, एक एक सांगावा. दोष जाताना येताना सगळे एकावर एक येतात, एक आले सगळे येऊन बसतात आपोआप. सगळं या म्हणाला. गुणाचं तसं नाही, एक एक गुण आणावा लागतो. सगळे गुण एक 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 अभयम सत्व संस्कृती ज्ञान दान अहिंसा दया हे 36 गुण तुमच्यात एक एक आणावे लागतात. अभय अभय आणावे कठीण. एक गुण आपल्याला जिंदगीभर आणावा लागतो, अभय सत्व आपल्या शुद्धी. काय गीतेमध्ये ज्ञान सांगितले ते तेवढे 2-3 श्लोकच आपल्या आचरणात आणायला जिंदगी संपून जाते. ते सत्वात राहिले तर, अभयात राहिले तर तुम्हाला अभयात हे विश्व जग आहे का नाही. अभय द्रौपदीच्या जीवनात मोठा आले. बाकी मुलं मारलेल्या व्यक्तीला घेऊन आले, कृष्ण आले, द्रौपदी आणलाय मार नाही. का ग? त्याची आई कशी मी माझ्या बाळासाठी रडते ना, त्याची आई पण मला नाही रडायचं. किती मोठं म्हणाय द्रौपदीचं. 5 पोरं इथं तरुण मुलं मारले. तिला कृष्णाची कृपा, कृष्ण कृपा कृष्ण या अभय तिनं दिले नाही. जा म्हणाले जयद्रथ. कोण आहे ते? जयद्रथावर अभय केलं ना तिने, तारुण्याला हात घातला, अभय. कुंतीचा अभय वेगळे, कर्णाचा अभय. तुम्हाला असं ज्ञानात जिंदगी जगा, सगळीकडे फिरा ना. इथून पाहून शिकायची पुस्तक आहे. काय हरकत आहे तुम्हाला चांगलं चांगलं जगातलं अभय. अभयम सत्व संस्कृती ज्ञान योग असते. ज्ञान योगात व्यवस्थित राहायचं असं मराठी अर्थ करा. ब्रह्मस्थानाच्या जीवनात जरी तो साधू असला, राजाचा गुरु असला, तरी हा प्रसवांचा खेळ सुरू झाला त्याच्या जीवनात. त्याला काय भाकर गोड लागली नाही, काहीच गोड लागलं नाही. पालखी नेण्यात बसून गेला तो फुलंबून बोंबलत तिथे त्याला गोड लागलं नाही. 5 पक्वान्नाचं ताट आलं, 56 भोग आले, गोड नाही लागलं. माझं काय असं असतंय. फसव गेला डोक्यात त्याच्या.
मग म्हणाले मी काय करू आता, तर म्हणाले विष प्रयोग करू. मला मी विष घेऊन मारून टाकतो म्हणाले, चांगलं काय असं असतं. मग एक प्रॅक्टिकल विष असतो, तो ब्रह्मस्थान परवडतो. पण हे खोचक बोलणं, रेटून बोलणं, हा, हे विष लय भयानक आहे बरं. ते तर एकदम देऊन माणूस पटकन मारून दे. ते वर्मस्पर्शाचं विष किती भयानक आहे ना. वर्मस्पर्शापाशी स्वामींनी सांगितलं शिरच्छेदचा. आणि हे सगळेच करतात हा. परमार्गी सगळ्याला जाणीव असते आणि सगळे करतात, छान करतात. ब्रह्मस्थान भटकला म्हणजे विषच देतो. मग चारही लगेच गेला रूम मध्ये, आपलं 4 विषय मिळवून पोळी केल्या सुपारीच्या, शिष्याना बोलवलं. म्हणजे गुप्त जाऊन आधी पूजा करा, मग तांबू द्यावी. गुप्त जा, वेश देशांतर करा आणि छानपैकी ह्या विषयाच्या सुपाऱ्यात तांबू द्या सत्वदेवतांनी. अशा वाईट सूड बुद्धीने तो पेटला. बुद्धी आता कशी झाली, बुद्धी आलती ना याच्यामध्ये. 36 गुणामध्ये बुद्धी आहे का? 36 गुणामध्ये शुद्धी कशी यायची आहे? अभयम सत्य कशा नाही, बुद्धी बुद्धी आहे. स्वामी म्हणाले ना, आधी एक बुद्धी ही था. बुद्धी म्हणजे काय, एकच नाही अर्थ काढायचा, ही अशी बुद्धी. मग आपल्या बुद्ध्या कशा आहेत? विपरीत बुद्धी, कुच्छित बुद्धी, सफाय बुद्धी. बुद्धीचे लय प्रकार असतात. विषय बुद्धी, त्याने सांगितलं तुम्ही असं कपटाच्या बुद्धीने जाते, शांतीची आणि ती द्या. आणि ते होडी पूजा आपल्या शिष्यासाठी द्या, असा निरोप दिला. शिष्य पाठवले आणि आता ते शिष्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला जातील. दंडवत